गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर हा व्हिडिओ आहे शेळी पालन करणाऱ्यांसाठी. जर ज्यांच्याकडे 2-3 शेळ्या असतील तर तेही बघू शकता. ज्यांच्याकडे जास्त शेळ्या आहेत मेन त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर आमच्या शेळीला म्हणजे एक आजार झाला आहे, तर त्यावर मी हा व्हिडिओ बनवणार आहे. तर हे बघा, तर मग मॉर्निंगचा टायमिंग आहे. तर मी सकाळी म्हणजे झाडून वगैरे काढत होते. तर तेव्हाच माझ्या लक्षात आलं की आपण पण हा व्हिडिओ बनवा, म्हणजे जेणेकरून बाकीच्या लोकांनाही म्हणजे त्या आजारापासून तेही सावध होतील. तर सध्या थंडीचे दिवस चालू येतं आणि तुम्हाला तर माहिती आहे सध्या म्हणजे कोणताही व्यवसाय करायचं म्हणलं ना, तर त्याच्यामध्ये नफा आणि तोटा ह्या दोन्ही गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर बघू शकता आपल्या शेळ्या उन्हामध्ये पण आहेत आणि सावलीमध्ये पण आहेत. म्हणजे मोकळ्या असतात, ऊन लागल्याच्या नंतर त्या सावलीमध्ये जाऊन बसतात. सोबतच म्हशी पण येतात 2 आणि एक माता गाय आणि 2-3 कोंबड्या पण येतात, जेणेकरून शेळ्यांना गोचीड वगैरे झालं का त्या म्हणजे खाऊन टाकतात. आणि आपला हा बोकड आहे, तर त्याला पण खुराक चालू आहे. सोबतच साईडला आपली चिल्लर पार्टी पण खाते. तर त्यांना आतमध्ये शेळ्या खाऊन देत नाहीत मका वगैरे किंवा गहू वगैरे खायला मांडल्याच्या नंतर. तर त्यांना बाहेर काढून असं खायला घातल्याच्या नंतर पुन्हा आतमध्ये जाळीच्या आतमध्ये कंपाऊंडमध्ये टाकलं जातं. तर हे बघा, आपल्या शेळ्या सकाळीच असं झाडून काढल्यानंतर आधी बसल्यात आता. सध्या म्हणजे कसं बाकीच्या शेळ्या आहेत ह्या आतमधल्या, तर ते बाहेरच्याचं दाखवलं होतं मी तुम्हाला बोकड वगैरे. तर असं सगळं म्हणजे 1 तास तरी झाडायला जातो. म्हणजे एवढं आपण राबतो, पण तरीसुद्धा आपला लॉस होतो. म्हणजे कसं उद्या काय होईल हे आपल्यालाही सांगता येत नाही. तरी माझी प्रिन्सेस ती पण बसली आहे शेळ्यांसोबत, त्या बसल्यात म्हणून. तर हीच ती पाट आहे जिच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे हा. तर तिच्या डोळ्याला बघा आधी पॅरलाईज झाला, त्यानंतर तिला म्हणजे चालायला प्रॉब्लेम झाला. तिच्या गळ्याला गाठ होती. तर सोबतच आता ती आंधळी झाली पूर्णपणे आणि ती मेली. पण मी हा व्हिडिओ शेवट पोस्ट केला आहे, कारण आम्ही काय तिला विकली वगैरे नाही. लोकं विकतात, कारण म्हणजे आम्हाला वाटलं की थोडं तिला कॅन्सर वगैरे पण असेल. म्हणजे कसं तिला गाठ झाली होती, मग तसं आपण तिला विकू शकत नाही ना, कारण आता ती पूर्णच हे झाली आहे. तर ते म्हणजे लोक पण आले होते बघायला तिला.